आशिया चषकात आज भारत पाकिस्तान येणार आमने सामने, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून माझं कुंकू माझा देश अभियानाच्या माध्यमातून महिला पदाधिकारी नोंदवणार निषेध. बाळासाहेबांच्या देशभक्तीवर शंका घेणाऱ्या भाजपनं अवकातीत राहावं, पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंची भाजपवर घणाघाती टीका. भाजपनं देशभक्तीचा व्यापार मांडलाय, आता खून आणि क्रिकेट एकसाथ कैसे बहेगा हे मोदींनी सांगावं, उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल. नागपुरात ओबीसी संघटना 10 ऑक्टोबरला महामोर्चा काढणार, तर मराठा आरक्षण जीआरला हायकोर्टात आव्हान देणार. ओबीसी संघटना बैठकीनंतर वडेट्टीवारांची माहिती. एसीबीसी आरक्षणाविरोधातील पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला. 3 प्रवर्गात मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करावं लागणार. धाराशिवमधील बंजारा समाजाच्या पवन चव्हाणची गळफास घेत आत्महत्या. बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटप्रमाणे आरक्षण मिळावं यासाठी चिठ्ठी लिहून संपवलं जीवन. हार्बर मार्गावर आज दुपारी 1:30 पर्यंत मेगा ब्लॉक. वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यानची लोकल सेवा राहणार बंद. नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 7 वाजता आहेत. या बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं करूयात. आशिया चषकात आज पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानमध्ये लढत होतीये, मात्र या लढतीवरनं राजकीय सामना रंगलाय. ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत आणि पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आजच्या सामन्यावरनं ठाकरेंच्या शिवसेनेकडनं माझं कुंकू माझा देश हे अभियान राबवलं जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी भाजपवरती जोरदार हल्लाबोल केला. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे, तर दुसरीकडे खून और क्रिकेट एक साथ नहीं खेल सकते असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडलंय. तर देशभक्तीचा व्यापार केला जातोय, देशापेक्षा व्यापार महत्वाचा वाटतोय का, असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय. तर जावेद मियादाद आणि बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीचा मुद्दा उपस्थित करून ठाकरेंची कोंडी करू पाहणाऱ्या नेत्यांना देखील उद्धव ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिलं. जावेद मियादाद इकडे आले होते किंवा आला होता, त्याला तोंडावरती ठामपणाने बाळासाहेबांनी सांगितलं होतं, हिंदू हृदय सम्राटांनी सांगितलं होतं की हे सगळा फालतूपणा बंद कर. जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशाशी नीट वागत नाही तोपर्यंत क्रिकेट वगैरे मी माझ्या देशात होऊ देणार नाही. एवढंच मी आठवण करून देऊ इच्छितो, अजूनही तो फोटो विस्मृतीत गेलेला नाही. कोणाच्या घरी जावेद मियादाद बिर्याणी खायला आला होता, तो फोटो अजून विस्मृतीत गेलेला नाही. जावेद मियादादचे तुमचे संबंध काय हे प्रश्न मी विचारणार नाही. बाला साहब की देशभक्ति पर आशंका ले रहे हैं, सवाल उठा रहे हैं. इतनी उनकी औकात है, इतनी उनकी औकात है क्या बाला साहब की देशभक्ति पर आरोप लगाने की? इतनी औकात है भाजपा की? पहले आप वो, मैं तो कहता हूँ औकात में रहे. शब्द मैं सोच समझकर जानबूझकर यूज़ कर रहा हूँ कि मैं सारे लोगों को कहता हूँ जो कि भाजपा के अंधभक्त है और वो अगर बाला साहब की देशभक्ति पर कुछ आशंका जता रहे तो वो औकात में रहे. दरम्यान या मुद्द्यावरनं मंत्री नितेश राणेंनी ठाकरेंच्या टीकेचा जोरदार समाचार घेतला. हरे झंडे फड़काए गए, हरा गुलाल उड़ाया गया, सर तन से जुदा जैसे नारे यही उद्धव ठाकरे के सांसद के लोग दे रहे थे. तभी इनको पाकिस्तान के ऊपर अपना गुस्सा समझा नहीं. अभी इसको भारत के ऊपर बहुत प्यार आ रहा है. यही उद्धव ठाकरे के महाविकास आघाड़ी के सरकार के वक्त अगर वो सरकार 5 साल टिकती ना, तो यही उद्धव ठाकरे ने मालवनी के जो आमदार है असलम शेख, उनको राज्य का उप मुख्यमंत्री बनाने का शब्द दिया था. तर देशभक्तीची थट्टाच नाही केली तर व्यापार चालवलाय अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवरती केली. ऐकूयात. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर जगभरामध्ये
आपल्या पंतप्रधानांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवली होती. कशासाठी? तर आमची लढाई आतंकवादाच्या विरुद्ध आहे आणि आमच्या देशात आतंकवाद हा पाकिस्तान फैलवतो आहे. आता नेमकं मोदीजींचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे. नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे. देशभक्तीचा व्यापार, यांना व्यापारापुढे देशाची सुद्धा आता काही किंमत राहिलेली नाही आहे. तर याच देशभक्तीच्या मुद्द्यावरनं नितेश राणेंनी जोरदार प्रहार केला. और मोदी जी को और हमारे भारतीय जनता पक्ष के हमारे अमित शाह जी को और राजनाथ सिंह जी को ना इनकी सर्टिफिकेट की जरूरत नहीं है. ये जिहाद हृदय सम्राट है, ये उद्धव खान, ये क्या बोलेगा मेरे को? दरवेळेला हिंदुस्थान पाकिस्तानची मॅच म्हटल्यानंतर काही मिनिटांमध्ये तिकीट विक्री हाऊसफुल व्हायची आणि आजपर्यंतची जी बातमी आहे की अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद या मॅचला मिळालेला नाही. मग मला मोदींना प्रश्न विचारायचा आहे की तुमचे सगळे आंडूपांडू लोक आजूबाजूला बसलेत, म्हणजे अगदी BCCIचे जय शहा सुद्धा जर नीरज चोप्राला तुम्ही देशद्रोही म्हणणार असाल तर उद्या जय शाह तिकडे गेल्यानंतर जय शहा सुद्धा देशद्रोही आहे का, याचं उत्तर आम्हाला पाहिजे. तर भारत पाकिस्तान क्रिकेट सामना पाहण्यावरनं उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला नितेश राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. अरे यही आदित्य ठाकरे छुप के भारत पाकिस्तान का मैच देखेगा बुरखा पहन के और उसका फायदा